नमस्कार, मी तेजस फडके. शिरूर तालुका.comच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. शिरूरचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज हे गेले 8 दिवस शिरूर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था जी ढासळलेली आहे त्याच्या विरोधात त्यांनी सत्याग्रह आंदोलन पुकारलेले आहे आणि आजचा आंदोलनाचा 8वा दिवस आहे. तर या 8 दिवसात अनेक जणांनी शिरूर तालुक्यातल्या अनेक संघटना असतील, अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी निलेश वाळुंज यांना पाठिंबा दिलेला आहे आणि एकंदरीत 8 दिवसात काय काय घडामोडी झाल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मला सांगा, गेले 8 दिवस आपलं आंदोलन चालू आहे आणि या 8 दिवसात आपली जी मागणी होती त्यापैकी कोणत्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी येऊन संपर्क साधलाय? नमस्कार. 15 एप्रिलपासून आपलं आंदोलन सुरू झालं, सत्याग्रह आंदोलन. त्याच्या आधीपासून आपले पत्रव्यवहार आहेत शासन स्तरावर आणि जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर. ह्या 8 दिवसाच्या कालावधीत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP, पोलीस निरीक्षक शिरूर यांनी भेटी दिल्या 2 वेळा. त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणजे DYSP यांनी मध्यंतरी चर्चा केली आणि हा प्रश्न आमच्या पातळीवर आम्ही सोडू, आम्हाला एक संधी द्या वगैरे वगैरे असं त्यांनी इथे बोललं. त्याच्यात मुद्दा असा आहे की हा जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून हा सातत्याने याच्यात पाठपुरावा झाला. तहसीलदारांच्या समक्ष बैठका झालेल्या आहेत. तिथे सुद्धा तहसीलदारांनी सांगून सुद्धा अवैध धंदे असतील किंवा इतर गुन्हेगारीबाबत गांभीर्याने कारवाई केल्या गेल्या नाहीत. आता त्यांनी लेखी पत्र पण दिले आपल्या मागण्यांच्या बाबत की काही बस ज्या कारवाई वगैरे करायच्या त्याबाबत आम्ही कारवाई करू. या ज्या आपल्या मागण्या आहेत 11 मागण्या, आता याच्यात काही अजून पण मागण्या ॲड होणार आहेत, परंतु मूळ मागण्या ज्या आहेत आपल्या त्या DYSPच्या स्तरावरच्या नाहीत. आणि आपल्या मागणीच अशी आहे की आम्हाला तालुक्यासाठी एक IPS दर्जाचे DYSP द्या आणि जे की एक दबंग अधिकारी म्हणून ज्यांची ओळख असेल, आणि शिरूर पोलीस ठाण्यासाठी पण त्याच पद्धतीचे आम्हाला अधिकारी द्या, पोलीस निरीक्षक. पण काय झालं, हे आंदोलन दडपण्यासाठी जरा वेगवेगळे प्रयत्न झाले, पण आपण आदरणीय अण्णा हजारेंच्या आशीर्वाद घेऊन आम्ही हे आंदोलन सुरू केले आणि अखेरपर्यंत हे आंदोलन काय आपण थांबवणार नाही. DYSP महोदयांनी ते बराच वेळ चर्चा केली आणि चर्चेनंतर त्यांचं म्हणजे काय मत असं होतं की आमच्या म्हणण्या आम्ही तेव्हाच लेखी देतो की तुम्ही आंदोलन सोडित असलं तर, म्हणजे हा एक वेठीस धरण्याचा प्रकार झाला जनतेला. त्याच्यानंतर उशिराने पत्र प्राप्त झालं, तो मुद्दा वेगळा आहे, पण ते असं बोलणं एका जबाबदार अधिकाऱ्यांनी हे उचित नाही. त्याच्यानंतर आधीची तर आपण मुलाखत दिलेलीच आहे. परत वरिष्ठ पातळीवरती हा विषय गेल्यानंतर अगदी मंत्रालय स्तरावर, त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप गिल यांचा मला पोलीस निरीक्षक शिरूर यांच्या फोनवरच्या माध्यमातून संपर्क झाला गेल्या रविवारीच, आणि त्यांनी त्याबाबत भावना व्यक्त केल्या आणि व्यवस्थित समजून घेतलं. त्यांच्याबाबत आपला काही आक्षेप नाही, पण ते इथे येण्याबाबत त्यांना काही अडचण नाही असं ते म्हटले. फक्त कामाचा तिकडचा व्याप आणि त्यांचं म्हणणं होतं की 2 दिवस थोडे तुम्ही ॲडजस्ट करा किंवा आंदोलन थांबवा, असं त्यांची एक इच्छा होती. पण मग आपण जे आंदोलनाची तीव्रता म्हणजे उपोषण चालू करणार होतो आणि या आंदोलनामध्ये जो सहभाग, मोठा जनसहभाग हळूहळू वाढत होता प्रसार, तर आपण तो उपोषणला ब्रेक देऊन पोलीस अधीक्षक यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून आंदोलन न करण्याचा उपोषण न करण्याचा निर्णय घेता सत्याग्रह आंदोलन चालू ठेवलं. परंतु आत्तापर्यंत अजून काही पोलीस अधीक्षक आलेले नाहीत. आता DYSPचं तर वेगळंच म्हणणं आलं. ते म्हणतात की साहेब इकडे येण्यापेक्षा, साहेबांना त्रास देण्यापेक्षा, किंवा ते वाहतूक कोंडीतून येणार, किंवा मग SP साहेब जरी इथं आले तर तो माझा कमीपणा आहे, किंवा मग म्हणजे विविध गोष्टी. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं जे एक वाक्य ते अतिशय म्हणजे लोकशाहीसाठी, आणि जी लोकशाहीतली जी चळवळ आहे, कारण आंदोलनांच्यातूनच देश स्वतंत्र झालाय. तुम्ही चळवळींच्यावरती टीका करू शकत नाही. तुम्ही जबाबदार अधिकारी आहेत, तुम्ही लोकशाहीत लोकसेवक म्हणून तुम्ही जबाबदारीनेच वागलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आलं की SP साहेब आत्ता समजा तुम्ही आंदोलन केले, आत्ता आले समजा ह्या मागण्यांसाठी, उद्या दुसरं कोणी बसन, त्यांनी काही एक व्यक्तीची नावं सुद्धा घेतली एखाद्या, ठीक आहे ना, कोणीही बसलं त्याचा तो लोकशाहीत नागरिक हा देशाचा मालक आहे आणि तो त्याला बसण्याचा अधिकार आहे. मग ते त्यावेळेस SP यायचं का, मुख्यमंत्र्यांनी यायचं का, पंतप्रधानांनी यायचं, त्या मागण्याच्या अनुषंगाने, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने तो विषय ठरणार. तुम्ही कोण ठरवणार? आणि
पोलीस अधीक्षक जर म्हणतायत की मला यायला तिथे माझं कर्तव्यच आहे, मी तुमच्या जनतेच्या सेवेसाठीच आहे फक्त, असं त्यांनी त्या दिवशी आश्वासन दिलं. आणि फक्त आता त्यांना ते बारामती निवडणुकीचं वगैरे काय होतं, कारण सकाळी पण त्यांच्याशी बोलणं झाले, तरी SP साहेबांना म्हणलं तुम्ही आम्हाला एक फिक्स तारीख द्या. तर ते आता त्यांनी अजून काही तारीख कळवलं नाही. नसेल त्यांना यायचं तर त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आपण विश्वास ठेवला. नसेल तर ह्या आंदोलनाच्या पद्धतीने अजून आणि लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने चालू राहील. फक्त या आंदोलनाची दिशा बदलेन, कारण हा एक संयमाचा अंत पाहिल्यासारखं होतोय. आणि मागण्या जर पाहिल्या एवढ्या त्या आधीच आपण आंदोलनाला बसण्याच्या आधी अगदी आंदोलनाच्या कमी असतील पण पूर्वीच प्रसारित झालेले MD ड्रग्ज असेल, तालुक्यातली वाढती गुन्हेगारी असेल किंवा अवैध धंदे असतील किंवा काही इतर विषय असतील, इतके बातमीपत्र प्रसारित झालेले आहे. खरं तर पोलीस अधीक्षकांनी जे ह्या अधीक्षकांच्या आधी पण काही कदाचित बातम्या आल्या असतील आणि हे आल्यानंतर पण बऱ्याच आलेले आहेत, तर त्यांनी ह्या बातमीपत्रांची दखल घेऊनच खरं तर इथे तात्काळ अधिकारी दुसरे नेमायला पाहिजे होते. ज्यावेळेस तुम्ही आंदोलन चालू केलं त्याच्यानंतर शिरूरचे जे पोलीस निरीक्षक आहेत संदेश केंद्रे, अनेक वेळा ज्या त्यांनी कारवाई केल्या, ज्या 2-3 वर्षात त्यांनी कारवाई केला, त्या कारवायांची त्यांनी माहिती दिली आणि त्या बातम्या प्रसारित झाल्या. मग कुठंतरी तुम्ही आंदोलनाला बसल्याच्या नंतर पोलीस जे निरीक्षक आहेत त्यांनी ह्या सगळ्या कारवाया दाखवून किंवा त्याच्यात प्रसिद्धी करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणी प्रयत्न केला असं वाटतंय तुम्हाला? हो, मला या अनुषंगाने आता सकाळ धरून काही नागरिक भेटले, म्हणजे तुमच्या पाठीमागे किती आहेत त्याच्यापेक्षा किती जण जागरूक आहेत आणि खऱ्या तळमळीने आहेत, याच्यातले अनेक काही नागरिकांनी भेटी दिल्या, काही पत्रकार बांधव. त्यांचा हाच प्रश्न आला की आत्तापर्यंत अनेक पत्रकार बांधवांनी असं बी सांगितलं की जी प्रेस नोट सुद्धा येत नव्हती गंभीर गुन्ह्यांची किंवा काय, मग हे अचानक कसं काय एवढं वारं सुरू झालं. आणि ते द्या ते त्यांना द्यायचा अधिकार आहे, आपण त्याच्यावरती मी काही टीका करतोय किंवा असा विषय नाही. परंतु पण कुठंतरी पत्रकारांनी पण अनेक वेळा, ते मला पण अनुभव की अनेक वेळा एखादा गंभीर गुन्हा झाला की आम्ही पोलीस निरीक्षकांना फोन केला की त्यांनी वेळोवेळी ते टाळलंय जवळपास द्यायचं आणि मग अचानक यांना एवढी प्रसिद्धी करण्याची काय का झाली? ते आंदोलनाच्या अनुषंगाने आता काय झालंय, तुम्ही जर इकडे फलक पाहिला तर त्याच्यावर तुम्हाला म्हणजे पटकन बातम्या मोजता यायच्या नाही. आणि जर खरंच लावायचं झालं तर अजून असे 2 फ्लेक्स कमी पडू शकतात. जर खरं एवढे बातमीपत्र प्रसारित झालेले आहेत तालुक्यातल्या अवैध धंदे किंवा MD ड्रग्ज, गुन्हेगारी या विविध गोष्टींच्या बाबत, तर मग आता हे त्यांना ते बातमीपत्र अचानक प्रसारित करण्याचा त्यांचा काय हेतू असेल, काय असेल, का त्यांना आंदोलन चुकीचं आहे असं दाखवायचं आहे, तो त्यांचा हेतू आहे. शेवटी आपण त्यांना नाही म्हणू शकत तुम्ही, परंतु जे मुद्दे आपण मांडलेत याला सर्व आपल्याकडं ह्या बातमीपत्रांचे आपल्याकडे पुरावे आहेत. आपण याच्या आधी पत्रव्यवहार केलेला आहे. याच्यात कुठल्याही अधिकाऱ्याला मी आत्तापर्यंत कधी सामाजिक काम करताना ना कोणाला आपल्याला टार्गेट करायचं आहे, ना आपल्याला कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणाला काही करायला सांगायचं. आपली यांना मागणी एवढ्या दिवस हीच होती की तुम्ही कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याची फक्त अंमलबजावणी करा. आता तुम्हाला आजचीच गोष्ट सांगतो. आता यांनी सांगितलं की कायद्याचा आम्ही धाक देऊ वगैरे वगैरे, किंवा आता मी वाचण्यात आलं. मला सांगा, दुपारी इथे तहसीलच्या वर शासकीय याच्यात एक खाजगी गाडी, काळ्या काचा सेलेरिओ गाडी होती, तिला पाठीमागून आणि पुढून आमदार असलेला लोगो लावलेले एक स्टिकर. बरं ते पण असू द्या, समजा तो माणूस जर स्वतःला आमदार समजत असेल, पण त्याच्यामध्ये भारतीय राज्यचिन्ह लावलंय, त्याच्या खाली सत्यमेव जयते लावलंय. भारतीय राज्यचिन्ह वापराचे नियम आहेत, त्याचे नियम आपण दिलेले आहेत. ते मुळातच आमदार खासदारांना सुद्धा वापरता येत नाही. भारतीय राज्यचिन्ह वाहनावर वापरण्यासाठीची त्याची सूची आहे त्या भाग 2 मध्ये दिलेली. तर असं नाही केलं पाहिजे ना. मग त्याच्यात कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे. इतर ठिकाणी गुन्हा दाखल होतो, हे म्हणतात गुन्हा दाखल करायला केंद्राची परवानगी लागते. आता जर दुसरं मी DYSPला सांगितलं, DYSP मला म्हणतात त्यांनी केलं म्हणून मग आम्ही करावं असं काय नाही, आम्ही वरती कळवलंय की परवानगी द्या. आता तुम्ही सांगा मग कायद्याचा धाक राहणार कसं? बरं, प्रत्येक वेळेस आता मध्ये सांगितलं की काही मर्यादा आल्यात की 7 वर्षापर्यंतचे जे गुन्हे आहेत त्याच्यात अटक करता येत नाही आणि नोटीस द्यावं लागते. मग त्याच्यामुळं पण थोडा धाक कमी झालाय. मग तुम्हाला तसं जर वाटतंय ना त्याच्यामुळं धाक, तुम्ही कळवा ना शासनाला. का नाही कळवत तुम्ही की तुम्हाला असं होतंय? धाक कमी, हे काहीतरी कारणं सांगायची. आता इथं पोलीस ठाण्यात घडलेली घटना,
त्याच्यावर आपण जर एवढी तळमळ व्यक्त करतोय, पोलीस बांधवांना एवढं म्हणजे तिथं घटना गंभीर घडली, ती व्हिडिओतून सगळ्यांच्या समोर आले, कोण काय काय बोललंय पोलिसांना किंवा काय झालंय की काय झालं याच्यातून. बरं, पोलिसांकडूनच सांगण्यात आलं होतं की त्याच्यात काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. आपण तर कोणाला म्हणलो नाही रेकॉर्डवरचे. मग जर रेकॉर्डवरचे गुन्हेगार पोलीस ठाण्यात येऊन जर असं करत असतील तर मग कायदा सुव्यवस्था तुमची काय कायद्याचा धाक राहिला मला सांगा ना. कोणालाही तुम्ही जर प्रतिक्रिया घेतली, काही काही महिलाही ते येऊन बोलतात. आता महिला प्रत्येक समोर यायला कॅमेरा पुढं नाही, म्हणजे काहींना भीती पण वाटते आणि काही धाडसाने बोलतात. प्रत्येक जण तर कॅमेरा पुढे येऊ शकत नाही, कारण आज परिस्थिती तेवढी गंभीर आहे. मग कायद्याचा धाक मला सांगा ना कुठे आहे. तुम्ही कायद्याचा धाक म्हणताय, मग एमडी कुठं. बरं, कारवाया जर केल्या, तुम्ही कारवाया केल्या आणि कारवाया दाखवल्या, म्हणजे आता काही काही दारूच्या कारवाया वगैरे काही बघितल्या, त्याच्यात उगं नाम मात्र काही हे दाखवलेलं बातमीपत्रातून जे समजतंय. एखाद्या जर डाब्यावर कारवाई केली दारू विकताना, तर तिथं असं दाखवलं जाते की त्याच्या आडुशाला बाजूला बसला होता. म्हणजे मग आडुशाला तो काय तिथं विकतो, तिथं त्या घुशीला वगैरे दारू पाजतोय का? दरवेळेस असंच कसं काय होतं? मी ह्या गोष्टी खूप संशयास्पद आहेत. कायद्यात त्याच्या तरतुदी आहेत. तहसीलदारांपुढे अनेकदा बैठका झाल्यात. तहसीलदार स्वतः सांगतील, माझ्याकडे फाईल आहे, इतिवृत्त आहेत त्याच्यात, तुम्ही तहसीलदारांना विचारा, बैठका झाल्या आणि त्यांनी पण काही सूचना दिल्या होत्या. आणि तहसीलदारांना मी विनंती केली आहे की शासनाने असे निर्देश दिले की जे खाली शासनाच्या कायदेशीर तरतुदींची किंवा परिपत्रकांची काय अंमलबजावणी होती किंवा नाही, त्याचं अहवाल देणं तहसीलदारांचं सुद्धा काम आहे. आता कायदा सुव्यवस्थेची एवढी म्हणजे कायदा सुव्यवस्था, हे पहा, कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही शिरूरमध्ये असं आपण म्हणू शकत नाही. जर तसं असतं तर आम्ही इथं उभं नसतो राहिलो किंवा मला आंदोलनाला सुद्धा मी बसलो नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की राहिलीच नाही, पण ती मोठ्या याच्यात बाधित झाली आणि धोक्यात आली. आणि ती पूर्ण बिघडण्यापेक्षा वेळीच कोणत्याही गोष्टीला, म्हणजे तुमच्या पायाला थोडी जखम झाली आणि त्याच्या नंतर ते गँग्रीन होऊन तुमचा पाय कापून टाकण्यापेक्षा त्याला वेळीच इलाज करणे कधी पण चांगलं. थोडक्यात आता जो कायद्याचा धाक उरलेला नाही काही लोकांना, ते कुठंतरी धाकात आले पाहिजे असं तुमचं. धाकात नाही आले तर तुम्हाला खूप नंतर त्याचे खूपच वाईट परिणाम होतील. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्या तालुक्याला स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी, तीनही पोलीस निरीक्षकांना त्यांच्या त्यांच्या कामाचा एक व्याप वेगळा आहे असं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यांच्यावरती ती जबाबदारी त्यांची आहे ना. पण DYSPचं प्रमुख काम आहे की ह्या तीनही पोलीस ठाण्यांचं मॉनिटरिंग ठेवणे, की ह्या अधिकाऱ्यांच्या काय तक्रारी आहेत किंवा अवैध धंदे असतील किंवा इतर गोष्टी, तालुक्यातली परिस्थिती, आणि त्याबाबतचा अहवाल त्यांनी तात्काळ वरिष्ठांना दिले पाहिजे की कोणत्या पोलीस ठाण्यात काय होतंय. आता मला सांगा, ह्या शिक्रापूरच्या पोलीस निरीक्षकांच्या बाबतीत एक बातमीपत्र काही प्रसारित झाले होते की खुनाच्या आरोपीला मदत केली वगैरे. काय ते काय झालं, खरं खोटे काय, बातमीपत्र प्रसारित झाली, नियमानुसार त्याचे खुलासे करावे लागतात. शासनाचे तसे परिपत्रक आहे. मग काय खुलासे केले तुम्ही किंवा त्याच्यात पुढे काय कारवाई झाली? मुळातच असे आरोप झाल्यानंतर तुम्ही त्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली केली पाहिजे, कारण तुम्ही त्याच्यामुळे जनतेचा विश्वास कायम राहिला पाहिजे ना. तुम्ही जनतेच्या मनात, पोलीस खाते हे शिस्तप्रिय खातं म्हणून ओळखलं जातं आणि त्याची जर शिस्त जपायची असेल तर माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आता गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आता तुम्ही निवडणुकीच्या काळात सुद्धा हे बातमीपत्र प्रसारित झालं होतं की जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देणार का, म्हणजे शिरूरच्या MD असेल किंवा याच्यात लहान लहान मुलांचा याच्यात हे उल्लेख केलेला आहे, तुम्ही पहा, मग का लक्ष देत नाही? आणि पोलीस अधीक्षक साहेबांना इथे येण्यासाठी असा काही कमीपणा आहे का किंवा काय वाटतंय का? कारण ते तर म्हणत नाही मला काय वाटत नाही, त्यांच्या अधिकारी तर असं वेगळं हे करतायत. DYSP सोमवारपासून तुम्ही उपोषण चालू करणार आहात? सोमवारपासून उपोषण चालू करण्याचा आपण निर्णय घेतला होता. इथे चर्चा झाली काही मार्गदर्शकांबरोबर आणि आज सकाळी एक 10:30च्या दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. तर त्या चर्चेतून ते आता बारामतीच्या निवडणुकीचं वगैरे असं, तर आपण 1-2 दिवस जे सगळ्यांच्या चर्चेतून आलं की मग 2 दिवस आपण अजून थांबतोय. ठीक आहे, त्यांना तो आपण त्यांच्याकडे एक मुख्यमंत्री तिथे आहेत आणि त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे, तर एक प्रोटोकॉल आहे आणि आपण बी शासनाच्या त्या नियमांचा आपण सन्मान ठेवू. पण खरंच ती सिच्युएशन पण जर जाणीवपूर्वक जर टाळत असले तर मग ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आणि त्यांच्याकडे त्यामुळे जर खरोखर अडचण असेल तर मात्र आपण आता थांबतोय. पण जर ते जर जाणीवपूर्वक टाळत असेल तर हे लोकशाहीत अजिबात सहन करण्यासारखं नाही. धन्यवाद. आपण पाहिलं, निलेश वाळुंज यांनी आंदोलन चालू केल्याच्या नंतर
शिरूरचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध गुन्ह्यांची माहिती ही पत्रकारांना दिली. पण इतर वेळेस जर गुन्हे घडले तर पोलीस निरीक्षक त्याची माहिती द्यायला टाळाटाळ करतात. पण कुठंतरी आंदोलन चालू झाल्यामुळं पोलीस निरीक्षकांनी स्वतःची पाठ थोपटण्याची जी केविलवाणी धडपड चालू आहे ती कुठंतरी हास्यास्पद वाटते. तेजस फडके, शिरूर तालुका.com, शिरूर.